तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रुईघर बोपदरी ग्रामपंचायत हद्दीतील डांबरी रस्ता केवळ 2 वर्षापूर्वीच बांधण्यात आला होता। मात्र अलीकडील मुसळधार पावसात हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला असून त्यामुळे या भागातील नागरिक, शाळकरी मुले, रुग्ण आणि शेती वर्गाला गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे। सदर रस्ता तालुक्याशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून त्याचा दररोज वापर होतो। मात्र अल्पावधीतच रस्ता खराब होणे म्हणजे त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले असावे असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। स्थानिकांनी सांगितले की रस्ता डांबरी असून देखील फक्त 2 वर्षात त्याची दुरवस्था होणे हे प्रशासन आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे लक्षण आहे। हा रस्ता फक्त कागदावरच आणि फोटोसाठी बनवलेला वाटतो। सध्या रस्त्यावर खचलेला भाग आढळत असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। रुग्णवाहिका, शाळे वाहने आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेणे कठीण झाले आहे। निकृष्ट कामावर ग्रामस्थांचा रोष। ग्रामस्थांचा आरोप आहे की रस्त्याच्या बांधकामात योग्य निकषाचे पालन झाले नाही। योग्य जाडी न ठेवता थातुरमातुर पद्धतीने केलेले डांबरीकरण, निकृष्ट सामग्रीचा वापर आणि पावसाचे पाणी निसटण्यासाठी अत्यावश्यक गटार अथवा ढालू पद्धतीचा अभाव यामुळे 2 वर्षातच रस्ता उद्ध्वस्त झाला। प्रशासनाकडे मागणी, दोषींवर कारवाई करा। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। 2 वर्षात रस्ता खराब होणे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे। याची चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर, जव्हार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।